मित्रांनो, मुंबई इंडियन्सची टीम IPL मधून बाहेर झालेली आहे. परंतु मुंबई इंडियन्सच्या फॅनच्या नजरा आता मुंबई इंडियन्सच्या पुढील सामन्याकडे लागलेल्या आहेत. जरी मुंबई इंडियन्सची टीम IPL मधून बाहेर झाली तरी मुंबई इंडियन्सचे चाहते हे मुंबई इंडियन्स टीमवर अजूनही प्रेम करतात. तर मुंबई इंडियन्सचा पुढील सामना केव्हा आणि कोणासोबत होणार आहे हे संपूर्ण आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, मागील सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्सचा पराभव केला आणि IPL संपत आलेले आहे आणि आता मुंबई इंडियन्सची टीम फॉर्ममध्ये आलेली आहे. मागील सामन्यामध्ये तिलक वर्माने शानदार खेळी केली. याच्या जोरावरती मुंबई इंडियन्सने हा सामना जिंकलेला आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सामन्यामध्ये कॅप्टन देखील जसप्रीत बुमराह होता. असे बोलले जात आहे की हार्दिक पांड्या हा आल्यापासून मुंबई इंडियन्स टीमची दशा खूप खराब झालेली आहे. तर आता मुंबई इंडियन्सचा पुढील सामना हा 20 मे रोजी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियमवरती होणार आहे. तर मुंबई इंडियन्सचे आता 2 सामने शिल्लक आहेत. एक कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध आणि एक राजस्थान रॉयल्स विरुद्ध. कोलकाता आणि राजस्थान या दोन्ही टीमा आणखी प्लेऑफच्या शर्यतीत आहेत. तर मुंबई इंडियन्सची टीम आता सर्व टीमांना बोलत आहे की हमारा तो गेम खराब हुआ है लेकिन हम तुम्हारा भी गेम खराब कर देंगे. आम्ही तर प्लेऑफमध्ये पोहोचलेलो नाही, आता तुम्हालाही आम्ही प्लेऑफमध्ये पोहोचू देणार नाही. तर 2 टीमपैकी एका तरी टीमचा मुंबई इंडियन्स गेम खराब करू शकते असे मला वाटते. तर मित्रांनो, मुंबई इंडियन्सचा पुढील सामना आता 20 मे रोजी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियमवरती होणार आहे. तर आपणास काय वाटते, कोलकाताचा गेम मुंबई इंडियन्स खराब करू शकते का? मुंबई इंडियन्स या मॅचमध्ये विजय होऊ शकते का? आपणास काय वाटतं आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा YouTube चॅनल सबस्क्राईब करा.